खूप दिवसापासून ना मला पेस्ट्री खायची खूप इच्छा होत होती, पण माझं वेट खूप वाढलेलं आहे. मग हे सगळं अवॉइड करत होते मी. पण आज सकाळपासून ना मला काही ते क्रेविंग कंट्रोलच होत नव्हती. म्हणलं जाऊ दे, होईल ते होईल, बघायला येईल पुढचं पुढे. म्हणून गेले काय बेकरीमध्ये आणि मस्त पेस्ट्री आणि साधा केक आणि दिलखुश वगैरे घेतलं आणि छान असं एन्जॉय केले. खरं तर ना मी या असं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मानणारी मुलगी आहे बरं का. मग छान असं खाऊन घेतलं. त्यानंतर ना संध्याकाळी बघा, मुलं माझे ना काही ना काही कुटाणा करत असतात आणि मस्त मी संध्याकाळी जेवणासाठी थालीपीठ, दही असा मेन्यू बनवला होता, खिचडी. आणि मी घर किती जरी आवरले ना तरी माझे मुलं काही व्यवस्थित ठेवत नाहीत आणि गोळ्या ना मी जवळच घेऊन बसते, कारण मला एन्झायटी आहे आणि ती गोळी मिस करायची मला नसते आणि माझ्या लक्षात राहत नाही, म्हणून मी जेवणासोबतच ते पण घेऊन बसत असते. लोक खरंच बोलतात की पोटाला एकतरी मुलगी असली पाहिजे, कारण असं मदत होतं बरं का चिमुकल्या हातानेच. खूप दिवसापासून ना मला पेस्ट्री खायची खूप इच्छा होत होती, पण माझं वेट खूप वाढलेलं आहे. मग हे सगळं अवॉइड करत होते मी. पण आज सकाळपासून ना मला काही ते क्रेविंग कंट्रोलच होत नव्हती. म्हणलं जाऊ दे, होईल ते होईल, बघायला येईल पुढचं पुढे. म्हणून गेले काय बेकरीमध्ये आणि मस्त पेस्ट्री आणि साधा केक आणि दिलखुश वगैरे घेतलं आणि छान असं एन्जॉय केले. खरं तर ना मी या असं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मानणारी मुलगी आहे बरं का. मग छान असं खाऊन घेतलं. त्यानंतर ना संध्याकाळी बघा, मुलं माझे ना काही ना काही कुटाणा करत असतात आणि मस्त मी संध्याकाळी जेवणासाठी थालीपीठ, दही असा मेन्यू बनवला होता, खिचडी. आणि मी घर किती जरी आवरले ना तरी माझे मुलं काही व्यवस्थित ठेवत नाहीत आणि गोळ्या ना मी जवळच घेऊन बसते, कारण मला एन्झायटी आहे आणि ती गोळी मिस करायची मला नसते आणि माझ्या लक्षात राहत नाही, म्हणून मी जेवणासोबतच ते पण घेऊन बसत असते. लोक खरंच बोलतात की पोटाला एकतरी मुलगी असली पाहिजे, कारण असं मदत होतं बरं का चिमुकल्या हातानेच.